माझ्याकडून सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। हॅलो, नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर हा व्हिडिओ कालचा आहे। तर हे मी काही वस्तू मागवलेल्या फ्लिपकार्टवरनं, तर ह्या आणि आजच्याच दिवशी आल्यात, त्यामुळे तुम्हाला दाखवते मी काय ते, कारण की आपल्या बायकांसाठी खूप उपयुक्त वस्तू आहेत ह्या। चला बघूया काय। तर हे मी ऑर्गनायझर मागवलेत, तर त्याच्यामध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या लेडीजच्या, आपल्या कानातले किंवा अंगठ्या खूप साऱ्या असतात, तर त्याच्यासाठी हे मी बॉक्स मागवलं आहे। याच्यामध्ये खाचे असतात, तर त्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो। आणि पहिली गोष्ट, हे आपण जेव्हा फ्लिपकार्टवरनं कशावरनं पण मागवतो त्याच्यावर असे स्टिकर असतो लावलेला आपल्या नावाचा, आपला ॲड्रेस असतो त्याच्यावर, त्यामुळे ना तुम्ही तो कधी पण आपल्या वस्तू व्यवस्थित असतील ना ते बघून तुम्ही मग नंतर ते फाडून टाका आणि नंतर मग कचऱ्याच्या डब्यात वगैरे द्या, कारण की आजकाल खूप फ्रॉड चालू आहे, त्यामुळे हे तुम्ही नक्की आठवणीने फाडून टाकायचं आहे। तर मी कोणतं पण पार्सल आलं ना पहिलं बघते आपलं पार्सल व्यवस्थित आहे का, आणि तेच असेल तर ते मी फाडून टाकते। तर आधी फाडू नका, पहिलं बघा पार्सल आहे की नाही आपलं व्यवस्थित। तर हे ऑर्गनायझर, याच्यामध्ये आता मी कानातले वगैरे ठेवणार आहेत, तर बघा किती छान, याच्यामध्ये असे कप्पे असतात, त्याच्यामध्ये ते लावायचं असतं, उभं करायचे असतात। तर असं नाही का तुम्ही महागातले घ्यायला हवेत, हे जास्तीत 150 रुपयापर्यंत भेटतं फ्लिपकार्टवर, मिशोवरनं, कुठून पण मागवा। आणि दुकानात असं गेलं तर 200 250 असंच असतं त्याची प्राईस, पण भक्कमपणे असं नाही आहे का एकदम हलकं क्वालिटीचं आहे, छान आहे। आपल्याला काय त्याच्यावर जोर द्यायचं नाही आहे, काय ठेवायचं नाही आहे, हलके आपले कानातले ठेवणारे आपण, त्यामुळे ते तुम्ही हे घेऊ शकता। आणि मला तर खूप आवडलं, आणि त्याच्यामध्ये 3-4 पीस येत नाही, ते एक्स्ट्रा दिलेत त्यांनी, म्हणजे काय हरवलं किंवा कुठे आपण ठेवलं तर हे तुम्ही एक्स्ट्रा लावू शकता त्याला। तर मी हे असं आडो वगैरे करून पण बघितलं, पण निघत नाही आहे ते, एकदम म्हणजे असं फिट्ट बसलं आहे ते। तर हे उरलेले आता व्यवस्थित कुठेतरी ठेवायचे आपण, जेणेकरून आपल्याला आठवण राहील का बाबा आपण हे ठेवले म्हणून। तर चला मग आता मी तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये मी काय काय ठेवणार। त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते दुसऱ्या पार्सलमध्ये पण माझ्या काय आले ते। याच्यामध्ये ह्या बॅग मागवलेल्या मी, असं झिप असते तर ती तुम्हाला तर माहिती, असं मोठ्या मोठ्या आपण काय फायली वगैरे ठेवतो त्याच्यासारख्याच आहेत ह्या, पण ह्या छोट्या साईजला लांब येत आणि खूप, ह्या बघा याच्यामध्ये आरामात कोणती पण वस्तू तुमची राहू शकते। हे बघा, खोलून पण दाखवत तुम्हाला, व्यवस्थित ओपन होत आहेत बघा, खूप छान आहे आणि खूप क्वालिटी पण छान आहे याची, मस्त आहे, मला खूप आवडल्या। आणि एका कलरचे ना 3 भेटत आहेत, तर मला 3 कलरचे आले त्याच्यामध्ये, एक गुलाबी कलर आहे, एक हिरवा कलर आहे, बघा किती छान आहे। आणि बघा किती छान आहे, हे 3 कलर आहेत असे, तर वेगवेगळे पण कलर असतात, मी काही कलर चॉईस नाही केला, जे येतील ते येतील। आणि तिसरं पार्सल आहे ते आमच्याकडं ती मांजर आहे, तुम्हाला माहीतच आहे, पर्शियन कॅट, तिचं नाव आम्ही कोको ठेवलं आहे, तर त्याच्यासाठी मी एक वस्तू मागवली आहे। हे ना ते टिश्यू पेपर असतात ना ओले, ते लिक्विडचे, ते मागवलेत, कारण की त्यांचे डोळे वगैरे खराब होतात, पाणी येतं ना तर त्याच्यावर तुम्ही ते, आपल्या डोळ्यातून पाणी आलं तर कसं आपल्या डोळ्याच्या इथं घाण जमा होते, तसं त्यांचं पण आहे, डोळ्यातून पाणी येतं खूप, आणि आलं का ते एकदम राब बसून जातो त्याचा, म्हणून हे ना मी मागवले, पण खूप छान आहे बघा। बॉक्समध्ये ते पाऊचमध्ये येतात, पण ते आपण कुठे व्यवस्थित राहू नाही शकत, म्हणजे काय कुठे फिरायला वगैरे चाललो काय ते चेपणार कशामध्ये पण ठेवलं तर बॅगेत। हे कसं बॉक्समध्ये, डब्बा आहे प्लॅस्टिकचा हा, आणि हे बघा असं काढून त्याला होल आहे, त्याला झाकणाला, त्या होलमध्ये टाकायचे ते बघा, असं बघा असं क्रॉसमध्ये, आणि त्याच्यामध्ये टाकायचं, आणि त्याचं झाकण व्यवस्थित लावून घ्यायचं परत, आणि जेव्हा आपल्याला हवं आहे तेव्हा ते ओपन करून त्याच्यावर ते काढून मग आपण ते डोळे वगैरे साफ करू शकतो। हे बघा खूप छान निघतं आणि व्यवस्थित निघतं। आणि हे असं काय नाही आहे की तुम्ही, वेगवेगळ्या कंपनीचे पण असतात, पण हे मी घेऊन बघितले, आणि याच्या पाठी पण लिहिलेलं आहे तुम्ही हे कशासाठी यूज करू शकता, कशासाठी, त्यांचे कान साफ करायला, डोळ्याच्या इथे घाण जमा असते, तर हे ना कोणत्या पण वयापर्यंत तुम्ही वापरू शकता, 2 महिन्याच्या मांजरांना किंवा कुत्र्यांना किंवा 15 वर्षाच्या, असं काय नाही आहे। आणि याच्यामध्ये 50 पीस असतात, हे
तर आता आपण आमच्या कोकोचं झालं आता मी तुम्हाला दाखवते. ते मगाशी बॉक्स होता ना त्याच्यामध्ये हे बघा माझे कानातले मी असे ठेवते स्टोअर करून. बघा तुम्ही बोलणार किती पसर आहे कानातल्यांचा. हे कसं आहे मला ना प्रत्येक असं साडी ड्रेसवर मॅचिंग करायला खूप आवडतं पहिल्यापासून. माझी आई पण मला ओरडायची सोन्याचे कानातले असून नकली घालते, पण मला नकलीच खूप आवडतं घालायला. तर हे सर्व आता आणि हे गळ्यातलेच माझे जे आपण साडी वगैरे घातली तर त्याच्यावर वेअर करतो आपण. तर बघा मोत्याचे वगैरे किती फसलेत बघा. त्याला असं व्यवस्थित काढावं लागतं मला, नाहीतर ते तुटण्याची पण भीती असते. पण मी ना फ्लिपकार्टवर बघितलं त्यामुळे हे मला खूप आवडलं ह्या गोष्टी ऑर्गनायझर, म्हणून मी मागवल्यात. आता तुम्हाला मी ते दाखवते पण कसं मी ठेवलं त्याच्यामध्ये. तर हे बघा हे आता तुम्हाला ठेवताना दाखवले नाही मी कानातले. तर असेच ठेवायचे असतात ते त्याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये. आणि हे ना मोठे आहेत माझ्याकडे कानातले पूर्ण, तर त्याच्यातले मी 2 ते प्लॅस्टिकचे ना ते काढून ठेवलेत, म्हणजे ते व्यवस्थित बसलेत तिथे. याचा हाच उपयोग आहे. जेवढी वस्तू मोठी असेल तेवढं तुम्ही काढू शकता त्याच्यामध्ये ती प्लेट एक. तर मला तर खूप आवडलं हे. तुम्ही नक्की घ्या, तुम्हाला पण खूप आवडेल. आणि याच्यामध्ये असं नाही किती कानातले बसलेत बघा माझ्या, आणि प्लस पाठी जागा पण उरली याच्यामध्ये. तर आता आपण दुसरा दाखवते तुम्हाला फोल्डरचं. तर हे माझे गळ्यातले आहेत आपण जे साड्यांवर वगैरे घालतो गळ्यामध्ये. तर हे मी ना गोव्याला गेले तिकडनं आणलेले मी. हे वेस्टर्न साडी वगैरे घालतो ना आपण त्याच्यावरती हे खूप छान वाटतं घालायला. तर याच्यामध्ये खूप कलर होते बघा, मस्त मस्त कलर. हा पण बघा किती छान आहे, मला खूप आवडला हा पण गोंता बघा किती झाला आहे. आता हे सगळे व्यवस्थित पहिले काढून घेतलेत मी एका साईडला, जेणेकरून आपल्याला बॅगमध्ये भरताना व्यवस्थित एक एक घेऊन भरता येईल. तर बघा किती सुंदर वाटते बघा. काय गरज आहे कशाला डब्बे वगैरे प्लॅस्टिकचे, उगाच अडचण होते ती. त्यामुळे तुम्ही असं याच्यामध्ये पॅक केलं ना जेणेकरून जागा पण उरते. आणि मी हे आता सगळा पसारा एकाच बॉक्समध्ये ठेवणार आहे. ते 10 बॉक्स करण्यापेक्षा एक मोठाच घ्यायचा बॉक्स आणि त्याच्यामध्ये सगळे व्यवस्थित लावायचे. तर हा प्लॅस्टिकचा बॉक्स मी डिमांडमधनं घेतलेला 130ला 150पर्यंत आहे काहीतरी हा. तर हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित त्याच्यामध्ये ते आपण भरलेले होते नेकलेस वगैरे ते सगळे व्यवस्थित लावायचे त्याच्यामध्ये. तर आपण हे कधीतरीच वापरतो त्यामुळे व्यवस्थित ठेवायचे, नाहीतर एवढे महागातले घेतो आपण आणि ते खराब होतात. त्यामुळे आपण याची काळजी घेतली पाहिजे आपल्या वस्तूंची. तर बघा किती सुंदर झालं आहे पॅकिंग, मला तर खूप आवडले. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, तर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.